हा जरा पुढचा व्हिडिओ बघा. मुलींना माझं एकच सांगणं आहे, आव्हान आहे, मुलींना प्रेमात पडताना विचार करून समोरचा मुलगा कोण आहे, काय आहे, त्याची परिस्थिती काय आहे, त्याची वागणी कशी, त्याची बोलणी कशी, त्याचं बॅकग्राऊंड काय, हे सगळं पहिलं तपासून पहा. कोणी तुम्हाला भुरळ घालून माझ्यासारख्या मुलीला जसं हे केलं तसं तुम्हालाही असे काही प्रकार घडतील. म्हणून तुम्हाला एक माझी कळकळीची विनंती आहे की अशा गोष्टी करताना तर मुळात प्रेमात पडू नका. आई वडिलांच्या विचारात, आई वडिलांचा सल्ला घेऊन, आई वडिलांना सांग तुम्ही समोरच्या मुलाशी लग्न करा. आई वडील सांगतील त्याच्याशी करा, तुम्हाला जो आवडत असेल त्याच्याशी करा, पण जे काय असेल ते विचारपूर्वक करा, असं माझं मुलींना सांगणं आहे. हे मुळशीमधील वैष्णवीच्या वडिलांचं वक्तव्य आहे, आत्ता जो आपण व्हिडिओ बघितला तो. कारण विषय असा की तिने घरच्यांचं ऐकलं नाही, विरोधात जाऊन लग्न केलं. आज 2 वर्षाच्या आतमध्ये ती तिच्या जीवाला मुकली. तिचं खूप म्हणजे छळ करायचे तिचा हुंड्यासाठी. त्यामुळं एखाद्यावर विश्वास कितपत ठेवावं हे पण आपल्याला कळालं पाहिजे. इतके दिवस आपल्या ज्या घरच्यांनी सांभाळलं त्यांच्यावरचा विश्वास कमी करून आपण एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकतो त्यांच्यापेक्षा जास्त. ह्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली नाही. त्यामुळे जो काही विचार घेताय तो विचार करून घ्या. निर्णय घेताना पण सुद्धा विचार करा. धन्यवाद.